महाराष्ट्र सरकार ने स्कूलों के बच्चों के लिए निजी बसों का इस्तेमाल प्रतिबंधित कर दिया है और उन्हें शासकीय बसों का उपयोग करने का निर्देश दिया है। हालांकि अब शासकीय बसों के अनफिट होने के मामले सामने आ रहे हैं। ऐसा ही एक मामला नागपुर में देखने को मिला, जहां एक स्कूल की पिकनिक के लिए भेजी गई शासकीय बस अनफिट पाई गई। नागपुर शहर ट्रैवल्स एसोसिएशन की ओर से इस मुद्दे का संज्ञान लेते हुए नागपुर डिपो से दूसरी फीड बस मंगवाकर बच्चों को उनके गंतव्य स्थल के लिए रवाना किया गया। इस घटना ने एक बार फिर शासकीय बसों के मेंटेनेंस और फिटनेस को लेकर सवाल उठाए हैं। ये घटना इस बात का संकेत है कि बच्चों की सुरक्षा के लिए आवश्यक है कि शासकीय बसों की जांच और मरम्मत समय समय पर की जाए, ताकि इस तरह की समस्याओं से बचा जा सके और बच्चों की यात्रा सुरक्षित रहे। सर, काय पूर्ण माहिती आहे? आज आपण इथे चिखली चौकात जमलेलो आहोत. आपला परिचय द्या आणि इथे कशामुळे जमलं, काय पूर्ण आहे माहिती काय? नमस्कार. छत्रपती शिवाजी बस वाहतूक महामंचच्या वतीने आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र झालोय. सर्व बस मालक, सर्व मित्र परिवार आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते या सगळे या ठिकाणी उभे आहेत, उपस्थित आहे. माझं नाव अमित शहाणे. विषय असा आहे की आता इथून काही दिवसा अगोदर एक 15-20 दिवसा पहिले नागपूर शहरामध्ये एक घटना घडली. एक खासगी बसनी एक दुर्घटना घडली, ज्यामध्ये शाळेची पिकनिक असताना एका मुलीचा जीव त्यामध्ये गेला, दगावल्या गेली. आणि त्याच्या 2 दिवसानंतरच नागपूरच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी एक परिपत्रक काढलं, जे सर्व नागपूर जिल्हा, डिस्ट्रिक्ट आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा या विषयाला आपल्याला सर्वांना माहितीच आहे. पेपरमध्ये आपण सगळ्यांनी ऐकलं की आपण यापुढे जर आपल्या शाळेची पिकनिक काढायची असेल तर ती फक्त एसटी महामंडळाच्या बसनीच न्यायला पाहिजे, अशा पद्धतीचं परिपत्रक सर्व शाळा कॉलेजेसमध्ये शासनाच्या वतीने देण्यात आलेलं आहे. परंतु आज आम्हाला 15-20 दिवसानंतर एक गडचिरोली जिल्ह्यातून येणारी शाळेची सहल आम्हाला आढळली आहे. तिथे 2 बस होत्या. त्या बस इथे नागपूरच्या बाजूला सावनेर समोर द्वारका वॉटर पार्क या ठिकाणी आलेल्या होत्या आणि परत येत असताना आम्ही त्यांना थांबवलं आणि त्यांना काहीच त्रास न देता त्या गाडीचे नंबर नोट करून आम्ही त्याचे फिटनेस चेक केले. ऍक्च्युली अक्षरशः ती गाडी अनफिट आहे. 1 महिन्याआधी ती गाडी अनफिट झालेली आहे अशी आम्हाला आढळून आलेली आहे. आरटीओच्या नियमाप्रमाणे, वाहतुकाच्या आपल्या ज्या ट्रॅफिकच्या नियमाप्रमाणे अनफिट गाडीला वेळेवर ऑन द स्पॉट डिटेन करण्याचा कायदा आपल्याकडे आहे. म्हणजे जर अशी गाडी कुठे जर आढळली आपल्याला, ती ऑन द स्पॉट डिटेन केल्या जाते, तिला बाहेर काढता येत नाही, तिच्यावर चालन व्हायला पाहिजे. आणि त्या गाडीने जर काही धोका झाला, अनफिट, याचा अर्थ आपल्या सगळ्यांनाच आपण समजू शकता. आणि अशा पद्धतीने जर त्या मुलांना, त्या लहान लहान मुलं जे आता बाळ त्या गाडीतून येत होते, त्यांच्या जीवाचे हो नाही पण काही दुर्घटना घडली असती तर याला जबाबदार कोण? आणि 1,00,000-2 लाख रुपये शासनाच्या वतीने देऊन त्यांचा जीव परत येणार नव्हता साहेब. त्यामुळे आम्ही ती गाडी थांबवली. त्यांनाही रिक्वेस्ट केली की तुम्ही नागपूर डेपोतून एखादी दुसरी जी फिटनेस आहे, त्याचे कागद ओके आहे अशी गाडी बोलवा, त्याच्यामध्ये ह्या मुलांना ट्रान्सफर करा आणि आपल्या गावी सुखरूप जा. यासाठीच आज आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्रित आलो होतो. दुसरा विषय, महत्वाचा मुद्दा म्हणजे जे प्रायव्हेट खासगी बस वाहतूक या ठिकाणी बस वाहनधारक आहे, त्यांचा या सर्व गोष्टीमुळे पिकनिकचा म्हणा किंवा इतर त्यांच्या उपजीविका म्हणजे ती खासगी बस वाहतूक होती. आणि सध्या नोव्हेंबर-डिसेंबर हा पिकनिकचा मोठा सीझन असतो. प्रत्येक शाळा कॉलेजेसचे पिकनिक यावेळेस जात असतात आणि याच काळामध्ये अशी घटना घडल्यामुळे शासनाच्या वतीने सर्क्युलर दिला, फक्त एसटीच्याच गाड्या गेल्या पाहिजे आणि खासगी बसनी प्रवास करू नका. हा आमच्यावर खूप मोठा अन्याय आहे साहेब. यासाठी ही सरकारची, शासनाची कान उघडणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व एकत्र आलो आणि लोकांना दाखवून दिलं आहे की या 2 नंबरच्या ज्या गाड्या आहेत त्याच्याबद्दल आम्ही पत्रक आरटीओ कार्यालयात आणि पोलीस स्टेशनला दोन्ही ठिकाणी आता जमा करायला चाललेलो आहे आणि गाडी आम्ही यावेळेस आता मोकळी केलेली आहे. ते आपल्या गावी निघालेले आहे. धन्यवाद. कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट.